वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2026चं बिगुल वाजलं असून राजकीय हालचालींना वेग आला आहे। जिल्हा परिषद वळसंग गट क्रमांक 59 मधून आम आदमी पार्टीने आपले अधिकृत उमेदवार म्हणून तरुण आणि तडफदार नेतृत्व बसवराज बाबानगरे यांना रिंगणात उतरवले। झाडू या चिन्हासह बाबानगरे यांनी आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केला असून त्यांच्या कार्याची मोठी चर्चा परिसरात रंगत आहे। प्रसाद बाबानगरे यांनी केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता यापूर्वी अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक कामं मार्गी लावली आहेत। त्यांच्या प्रचारात प्रामुख्याने पुढील कामांचा उल्लेख केला जातोय। उजनी धरणातून कुरनूर धरणात 2 वेळा पाणी सोडून घेण्यासाठी त्यांनी यशस्वी पाठपुरावा केला। वळसंग गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी मागणी करून टंचाई काळात 3 महिने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुनिश्चित केला। तसेच शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचं वीज बिल माफ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याला यश आलं असून शासनाने त्यांची दखल घेत वीज बिल माफी दिली आहे। एवढंच नव्हे तर वळसंग येथील ग्रामीण रुग्णालय सुरू व्हावं यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले, ज्याचा फायदा आज हजारो ग्रामस्थांना होत आहे व लो व्होल्टेजची समस्या सोडवण्यासाठी नवीन डीपी मंजूर करून घेत सिद्ध पार्वती नगर येथील काम पूर्णत्वास नेले। वळसंग येथील रहिवासी असलेले प्रसाद बाबानगरे हे एक हिंदू लिंगायत उमेदवार म्हणून समाजाला सोबत घेऊन पुढे चालले आहेत। स्वच्छ प्रतिमा आणि कामाचा प्रत्यक्ष अनुभव यामुळे वळसंग गटातील तरुण वर्ग आणि शेतकरी त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत। सामान्यांच्या प्रश्नांसाठी आणि विकासासाठी मी कटिबद्ध आहे असा विश्वास बाबानगरे यांनी व्यक्त केला आहे। आता या निवडणुकीत झाडू चालणार का वळसंगचा गड आप सर करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। वळसंग जिला परिषद गट इलेक्शन का जिला परिषद गट इलेक्शन में निकला आम आदमी पार्टी केजरीवाल साहब ने अध्यक्ष जरा आम आदमी पार्टी कडनं निकला आम आदमी पार्टी गेला गोत्याला झाडू चिन्ह केजरीवाल झाडू चिन्ह मतदान ಮಾಡ್ರಿ ನೋಡಾಸ್ ಬರಕ್ಕೆ ಮೊದಲ ಏನು ಮಾಡಿದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೋಡ್ರಿ ಉಂಜಿ ದಾಣಕ್ಕೆ ಪೈಲಸ ನೀರು ಹೋದ್ವು ದುಂಬಾರಿಗೆ ಆಂದೋಲನ ಆಯಿತು ಅಲ್ಲಿ ನಾ ಇದ್ದ ಏನು ಮಾಡ್ದವ ಎಲ್ಲ ಆಂದೋಲನ ಮಾಡಿದ್ದ ನಾ ಮಾಡ್ದವ ನಾವು ಹೊಲಗಳಿಗೆ ಡಿಪಿಗೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡ್ದವಿದ್ದ ಮತ್ತು ಈ ಮುಂದೆ ನೋಡಾಸ್ ಬರ್ರಿ ಏನು ಮಾಡಿದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೊಲಗಳಿಗೆ ಹಗಲತ್ತು ಲೈಟ್ ಸಿಗಬೇಕು ನೀವು ದಕ್ಷಿಣದ ಭಾಗದಾಗ ನೋಡ್ರಿ ಆ ಭಾಗದ ಹಿಂದಿನ ದಕ್ಷಿಣದಾಗೆ ಬರ್ತದೆ ಆ ಭಾಗದಾಗ ಎಲ್ಲ ಹಗಲತ್ತು ಲೈಟ್ ಈ ಕಡೆ ಹಾಕಿಲ್ಲ ಹಗಲತ್ತು ಲೈಟ್ ಹೊಲಗಳಿಗೆ ಕೊಡೋರು ಸಾಲಿ ಪರ್ಗಳನ್ನ ಎಷ್ಟೋ ನೋಡ್ತಾ ಕೈ ಮಾಡ್ತಾವ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೋಗೋರಿಗೆ ಬರೋರಿಗೆ ಬಿಡ್ರಿ ಅಂತ ಅದು ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ ಮಂದಿ ಬರೋಬ್ರಿ ಇಲ್ಲ ಯಾರು ಚಲೋ ಇರ್ತಾರೆ ಯಾರು ಚಲೋ ಇರಲ್ಲ ಅದಕ್ಕೊಂದು ನಮ್ದೇನು ಮಾಡಿ ಅದ ನಾವು ಸೈಕಲ್ ಕೊಡ್ತೀವಿ ಇದ್ರೊಳಗೆ ಮಂಜೂರು ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್ಕಾರಿ ನಿಧಿ ಒಳಗೆ ಪಾರ್ಗಳಿಗೆ ಎಲ್ಲ ಸಾಲಿ ಪಾರ್ಗಳು ಯಾಣಕ್ಕಿಲ್ಲ ಯಾಕಿಲ್ಲ ಅದ್ರದ್ದು ಸರಿಯಾಗಿ ನಾವು ಸೈಕಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಮತ್ತೆ ಕ್ಯಾನಲ್ಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅದು ಕ್ಯಾನಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡೋದು बांधवांना नमस्कार। माझं नाव प्रसाद बसवराज बाबानगरे आहे, मुक्काम पोस्ट वळसंग। मी आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आहे। वळसंग जिल्हा परिषद गटामध्ये मी इलेक्शन लढवत आहे। तर माझं चिन्ह आहे झाडू। मग आम आदमी पक्षाकडून मी इलेक्शन लढवत आहे। माझं चिन्ह हे झाडू आहे। झाडू समोर बटन दाबून प्रचंडाच्या बहुमताने मला निवडून द्या। का निवडून द्या? कारण मी निवडून आल्यानंतर उजनी धरणाचं पाणी हे वळसंग जिल्हा परिषद गटामध्ये आणणार आहे कॅनलच्या माध्यमातून। पहिली गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना कसला आधार नाही अशा ज्येष्ठ नागरिकांना मी महिन्याला 3000 रुपये त्यांना मिळालं पाहिजे तशी व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहे। तशाच प्रकारे जे शेतकरी आहेत जे त्रासलेले आहेत रात्रीच्या लाईटामुळं त्यांना दिवसा लाईट शेतामध्ये मिळालं पाहिजे तशी व्यवस्था या ठिकाणी करणार आहे। अनेक शाळकरी विद्यार्थी हे शाळेला जाताना अनेक लोकांना हात करून त्यांच्या 2 व्हीलरवरती 4 व्हीलरवरती टमटममध्ये जातात येतात, हे खूप रिस्की आहे। त्यामुळं त्यांना शाळकरी विद्यार्थ्यांना स्वतंत्र एक सायकल मिळायला पाहिजे तशी व्यवस्था मी त्या ठिकाणी करणार आहे। तरी तशाच प्रकारे सर्व स्थानिक कामे देखील मी करणार आहे। तरी मी विनंती करतो, माझं चिन्ह हे झाडू आहे। झाडू समोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने येत्या 7 तारखेला मतदान करा। नमस्कार। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।